Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar, Library and Information Science, पेपर 2 मधील युनिट नंबर 1 त्यामध्ये इन्फॉर्मेशन लाईफ सायकल युनिट 1 मध्ये इन्फॉर्मेशन लाईफ सायकल मध्ये इन्फॉर्मेशन जनरेशन, कलेक्शन, स्टोरेज अँड डिसेमिनेशन हा सेकंड पॉइंट या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन लाईफ सायकल म्हणजे काय, तर हा सुद्धा माहितीशी रिलेटेड आहे. तर माहितीचं जीवन चक्र म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्या युनिटमध्ये आय फॉर इन्फॉर्मेशन, ILSSOMT आणि त्यातील आय फॉर इन्फॉर्मेशन हे आपण पाहत आहोत. तर मागच्या युनिटमध्ये आपण DIKW पाहिलेलं आहे. या ठिकाणी 2 नंबरचा पॉइंट आहे पहा, इन्फॉर्मेशन लाईफ सायकल, त्यामध्ये जनरेशन, कलेक्शन, स्टोरेज अँड डिसेमिनेशन हे युनिट या ठिकाणी पाहत आहोत आपण. तर या ठिकाणी माहिती जीवन चक्र या ठिकाणी दिलेलं आहे पहा, की माहितीची निर्मिती, माहितीचं संकलन, माहितीची प्रक्रिया, माहितीची साठवण, माहितीचे प्रसारण आणि माहितीचा वापर किंवा माहितीचं प्रिझर्वेशन कसं केलं जातं या संदर्भातील जे जीवनचक्र आहे, जे निर्मिती, संकलन, संग्रहण, संप्रेषण, प्रतिप्राप्ती आणि परत जी वापरली न जाणारी माहिती आहे ती परत त्याच्यापासून माहितीची निर्मिती होणं किंवा युजर पर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणं, हे जे सतत चालणारी प्रक्रिया आहे त्याला माहितीचं जीवनचक्र असं म्हटलं जातं. या डायग्राम मध्ये माहितीचा संपूर्ण प्रवास, फ्लो या ठिकाणी दाखवलेला आहे. माहिती कशी तयार होते आणि शेवटी कशी जतन व वेगळी केली जाते या संदर्भामध्ये या ठिकाणी ही डायग्राम दाखवलेली आहे पहा. तर निर्मिती म्हणजे काय, तर क्रिएशन म्हणजे माहिती तयार होते. आता माहिती कशातून तयार होते, तर संशोधनातून माहिती तयार होते. संशोधन लेख लिहिले जातात, त्यानंतर पुस्तके लिहिली जातात, संशोधनाचे अहवाल लिहिले जातात. अशी माहितीच्या निर्मितीची सुरुवात असते पहा. त्यानंतर माहितीचे संकलन, या ठिकाणी माहितीचे संकलन केले जात आहे असं लिहिलेलं आहे. तर कलेक्शन कुठं केलं जातं, तर ग्रंथालयात माहिती जमा केली जाते. जसं की पुस्तकं खरेदी केली जातात, जर्नल्सची सदस्यता घेऊन जर्नल्स खरेदी केले जातात. अशी योग्य माहिती निवडली जाते आणि त्याचे संकलन केले जाते. आता प्रोसेसिंग, आता ज्यावेळेस ग्रंथालयामध्ये माहितीचे संकलन होते त्यावेळेला माहिती व्यवस्थित मांडली जाते. म्हणजे काय, तर माहितीचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे DDC नुसार आपण पुस्तकांचे क्लासिफिकेशन करतो किंवा सूचीकरण, कॅटलॉगिंग पण आपण त्या ठिकाणी करत असतो, अनुक्रमणिका करत असतो. अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशनचं प्रोसेसिंग या ठिकाणी करत असतोय पहा. त्यानंतर साठवण, आता साठवण म्हणजे काय, तर माहिती सुरक्षित ठेवली जाते. जसं की आपल्याकडे इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरलं जातं, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोरेज करून ठेवली जाते किंवा सेल्फवर पुस्तके ठेवली जातात, डिजिटल बेस बनवले जातात आणि भविष्यासाठी उपयोगी पडणारी माहितीचं साठवण केलं जातं, स्टोरेज केलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रसारण केलेलं आहे पहा, की प्रसारण म्हणजे काय, तर डिसेमिनेशन. आता ज्या वेळेला ग्रंथालयामध्ये माहिती साठवली जाते त्यावेळेला माहितीचे प्रसारण केलं जातं. म्हणजे काय, तर करंट अवेअरनेस सर्व्हिस, म्हणजे ह्या माहितीचे सेवा दिले जातात किंवा HDI सर्व्हिस, सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, ही सर्व्हिस दिली जाते किंवा रेफरन्स सर्व्हिसद्वारे माहितीचं डिसेमिनेशन केलं जातं. म्हणजे योग्य माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणं म्हणजे काय, तर माहितीचं डिसेमिनेशन करणं. आणि यूज म्हणजे काय, तर वापरकर्ता माहितीचा उपयोग कसा करतो, जसं की तो अभ्यासासाठी करतो, त्याच्यानंतर प्राध्यापक हे शिक्षण शिकवण्यासाठी करतात किंवा संशोधक हे संशोधनासाठी करतात किंवा निर्णय घेण्यासाठी माहितीचा वापर केला जातो, ज्ञान निर्मितीसाठी माहितीचा वापर केला जातो. अशा प्रकारे माहितीचा वापर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण एवढं सगळं जे चाललेलं आहे
माहितीच्या जीवनचक्रामध्ये माहितीचं निर्मिती, संकलन, संग्रहण, साठवण. तर हे कशासाठी चाललेलं असतंय पहा, तर हे माहितीच्या वापरासाठी चाललेलं असतंय. मात्र जतन आणि वगळणे म्हणजे काय, तर प्रिझर्वेशन विडिंग असं म्हटलं जातं. तर जतन म्हणजे काय, तर माहिती प्रिझर्व केली जाते किंवा काढून टाकली जाते. म्हणजे ग्रंथालय अद्ययावत ठेवले जातं. ग्रंथामध्ये येणारी माहिती आहे ते प्रिझर्व केली जाते किंवा काढून टाकली जाते. अशा प्रकारे डायग्राम मधील बाण जो या ठिकाणी दिलेला आहे पहा, हा जो बाण आहे तर तो काय दर्शवतो, तर प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याशी कसा जोडलेला आहे हे दर्शवतो. ही प्रक्रिया सतत चालणारी आहे, त्यामुळे त्याला इट इज अ कंटिन्युअसली प्रोसेस असंही म्हटलं जातं. कारण वापरानंतर पुन्हा नवीन माहिती तयार होते आणि हे चक्र असं सुरू राहतं. त्यामुळे याला माहितीचं जीवनचक्र असं म्हटलं जातं. म्हणजे निर्मिती, संकलन, प्रक्रिया, साठवण, प्रसारण, वापर आणि जतन, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस असं या ठिकाणी म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण माहितीचं जीवनचक्र किंवा इन्फॉर्मेशन लाईफ सायकल ही या ठिकाणी पाहिलेली आहे. मात्र बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं की इन्फॉर्मेशन लाईफ सायकल वर सेटनेटच्या किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न कशा प्रकारचे येत असतात. तर या ठिकाणी आपण एमसीक्यूचे नमुने पाहत आहोत की इन्फॉर्मेशन लाईफ सायकल मध्ये पहिला टप्पा कोणता आहे, स्टोरेज, डिसेमिनेशन, जनरेशन आणि कलेक्शन. तर या ठिकाणी आपण इथं आपण पाहिलेलं आहे की स्टोरेज, डिसेमिनेशन, जनरेशन आणि कलेक्शन. तर जनरेशन म्हणजे निर्मिती, माहितीची निर्मिती होते, हा पहिला टप्पा आहे. कारण माहितीची सर्वप्रथम निर्माण झाली तरच त्याचा पुढच्या टप्प्यांमध्ये हे होतं, सायकल तयार होते. त्यामुळे जनरेशन हा सर्वप्रथम टप्पा आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पहा. नंतर दुसरा जो प्रश्न आहे, माहितीचे संकलन म्हणजे माहितीचे संकलन, कलेक्शन कोणत्या टप्प्यानंतर केलं जातं. इथं स्टोरेज, जनरेशन, डिसेमिनेशन आणि रिट्रायवल. तर एक लक्षात घ्या की जनरेशन पहिलं होतं आणि नंतर स्टोरेज केलं जातं. त्यामुळं स्टोरेज हा दुसरा टप्पा आहे, पहिला जनरेशन टप्पा. आता कोणत्या टप्प्यानंतर केलं जातं, म्हणजे जनरेशनच्या टप्प्यानंतर केलं जातं हे महत्वाचं आहे पहा. कारण आपण बऱ्याचशा वेळेला उत्तरामध्ये माहितीचे संकलन कोणत्या टप्प्यावर केलं जातं असं लिहिण्याची शक्यता असते. त्यामुळे माहितीची निर्माण झाल्यानंतर ती वेगळी केली जाते आणि त्याचं कलेक्शन केलं जातं. त्यामुळं याचं उत्तर आहे ते जनरेशन नंतर, जनरेशनच्या टप्प्यानंतर संकलन केलं जातं. पुढचं आहे स्टोरेज म्हणजे काय, माहिती तयार करणे, माहिती साठवणे, माहिती वितरित करणे, माहिती शोधणे. अतिशय सोपा प्रश्न आहे, सोपं उत्तर आहे इथं. तरी माहिती साठवणे म्हणजे स्टोरेज होय. आता डिसेमिनेशनचा अर्थ काय आहे, माहिती साठवणे, माहिती तयार करणे, माहिती प्रसारित करणे, माहिती नष्ट करणे. तर माहिती प्रसारित करणे हे हा सुद्धा प्रश्नाचं म्हणजे आपण एसडीआय, सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे निवडक माहितीचे प्रसारण असं म्हणतो पहा. तर डिसेमिनेशनचा अर्थ काय, तर माहितीचे प्रसारित करणे. आता इथं खालीलपैकी योग्य क्रम कोणता, कलेक्शन, जनरेशन, स्टोरेज, डिसेमिनेशन. ए दिलंय जनरेशन, कलेक्शन, स्टोरेज, डिसेमिनेशन. नंतर स्टोरेज, कलेक्शन, जनरेशन, डिसेमिनेशन आणि डिसेमिनेशन, स्टोरेज, कलेक्शन, जनरेशन. आता या ठिकाणी बी जो पर्याय आहे, जनरेशन, कलेक्शन, स्टोरेज आणि डिसेमिनेशन, हे याचं ऍक्युरेट उत्तर आहे पहा. कारण इथं लक्षात येतं की सुरुवातीला जनरेट झाल्याशिवाय कलेक्शन होऊ शकत नाही, कलेक्शन झाल्याशिवाय स्टोरेज होऊ शकत नाही, स्टोरेज झाल्याशिवाय डिस्मिनेशन होऊ शकत नाही. त्यामुळं बी हा पर्याय याचा बरोबर आहे. आता इन्फॉर्मेशन लाईफ सायकलचा मुख्य उद्देश काय आहे, आता मुख्य उद्देश काय आहे, तर माहिती नष्ट करणे, माहितीचा योग्य वापर करणे, माहिती फक्त साठवणे, माहिती लपवणे. आता नष्ट करणे हा उद्देश असू शकतो का, तर ऑब्विसली नसणार आहे तो उद्देश. तर माहितीचा योग्य वापर करणे हाच उद्देश या ठिकाणी असणार आहे. कारण माहिती फक्त साठवून जा उपयोग आहे का नाहीये, लपवून उपयोग आहे का नाहीये, त्यामुळे बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 7, ग्रंथालयामध्ये स्टोरेज साठी कोणते माध्यम वापरले जाते. आता बुक अँड डिजिटल मीडिया, चॉक, बोर्ड आणि पेन. आता बी सी डी हे उत्तर नाहीत हे लक्षात येतं आपल्याला. बुक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रंथालयामध्ये स्टोरेज साठी ही माध्यम वापरले जातात, म्हणजे इन्फॉर्मेशनचं
संकलन त्या ठिकाणी केलेलं असतंय पहा. प्रश्न क्रमांक 8वा, डिसेमिनेशन मध्ये कोणती सेवा येते? आता करंट अवेअरनेस सर्व्हिस, कॅटलॉगिंग, क्लासिफिकेशन आणि सेल्विंग. तर कॅश ही सेवा येते. कॅश म्हणजे काय तर करंट अवेअरनेस सर्व्हिस, आणि कॅशचाच एचडीआय हा एक प्रकार आहे. म्हणजे प्रचलित जागरूकता सेवा चा निवडक माहिती प्रसारण सेवा हा एक प्रकार आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कलेक्शन टप्प्यात काय केले जाते? माहिती डिलीट करणे, माहिती गोळा करणे, माहिती तयार करणे आणि माहिती अनालिसिस करणे. तर माहिती गोळा करणे, कलेक्शन करणे म्हणजे काय तर माहिती गोळा करणे. इन्फॉर्मेशन लाईफ सायकल मध्ये अंतिम टप्पा कोणता आहे? कलेक्शन, स्टोरेज, डिसेमिनेशन आणि जनरेशन. तर या ठिकाणी डिसेमिनेशन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. कारण माहिती म्हणजे शेवटी वितरण केलं जातं. आता पुढचा प्रश्न आहे, प्लॅनिंग प्रक्रियेत माहितीचा सर्वात महत्वाचा उपयोग कोणता? आता प्लॅनिंग इज अ फर्स्ट स्टेप ऑफ मॅनेजमेंट असं म्हटलं जातं, की डेटा स्टोरेज, फोरकास्टिंग अँड डिसिजन मेकिंग, कल्चरल प्रिझर्वेशन आणि सर्क्युलेशन कंट्रोल. तर या ठिकाणी लक्षात येतं आपल्याला की प्लॅनिंग प्रक्रियेत माहिती काय उपयोग कशासाठी उपयोगी होते, तर फोरकास्टिंग आणि डिसिजन मेकिंग साठी उपयोग होतो. कारण नियोजनामध्ये भविष्यातील अंदाज म्हणजे फोरकास्टिंग व योग्य निर्णय घेण्यासाठी माहिती आवश्यक असते. त्यामुळं फोरकास्टिंग अँड डिसिजन मेकिंग बी हे उत्तर बरोबर आहे पहा. तर मॅनेजमेंटच्या कोणत्या कार्याच्या माहितीचा सर्वाधिक वापर होतो? आता मोटिवेशन, डिसिजन मेकिंग, स्टाफिंग आणि बजेटिंग. आता इथं ऑब्विसली डिसिजन मेकिंग साठी उपयोग होतो, कारण इन्फॉर्मेशनचा मॅक्सिमम उपयोग हा डिसिजन मेकिंग साठी होतो. कारण योग्य इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे डिसिजन मेकिंग आहे, कारण जे पूर्णपणे माहितीवर आधारित असते. आता खालीलपैकी कोणता घटक सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये माहितीच्या भूमिकेचे योग्य उदाहरण आहे? आता बुक क्लासिफिकेशन, वेदर इन्फॉर्मेशन, वेदर इन्फॉर्मेशन फॉर फार्मर्स, कॅटलॉगिंग रूल्स आणि बायडिंग ऑफ बुक्स. तर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कधी होणार आहे? तर इन्फॉर्मेशन, वेदर इन्फॉर्मेशन फॉर फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळाल्यास उत्पादन वाढते. आता सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी वेदरची इन्फॉर्मेशन आहे ते शेतकऱ्यांपर्यंत मिळणं आवश्यक असते. त्यावेळेला सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळं याचं उत्तर आहे ते बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. आता मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम चा मुख्य उद्देश काय आहे? हा प्रश्न जून 2014 मध्ये युजीसी नेटच्या परीक्षामध्ये पेपर 3 मध्ये विचारला होता पहा. की इथं पर्याय दिलेला आहे, एम आय एस चा मुख्य उद्देश डेटा स्टोरेज, डिसिजन सपोर्ट सिस्टीम, बुक लँडिंग आणि क्लासिफिकेशन. तर एम आय या ठिकाणी डिसिजन सपोर्ट सिस्टीम, एम आय एस व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवते. त्यामुळे डिसिजन सपोर्ट सिस्टीम साठी याचा उपयोग होतो. हा त्याचा मुख्य उद्देश आहे पहा एम आय एस चा. आता प्रश्न पुढचा आहे, युजीसी नेट 2012 मध्ये विचारलेला आहे, इन्फॉर्मेशन इज कन्सिडर्ड ॲज अ रिसोर्स सिमिलर टू. तर या ठिकाणी बी हे उत्तर आहे, कॅपिटल. कारण लेबर नाहीये, लँड नाही, मशीन नाही. कारण कॅपिटल म्हणजे काय, तर या प्रश्नातून माहितीचा आर्थिक विकासातील इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मधील रोल विचारला आहे पहा. कारण इन्फॉर्मेशन ॲज अ रिसोर्स कॉमोडिटी असा एक कन्सेप्ट लायब्ररी सायन्स मध्ये आहे. कारण माहिती ही आजच्या काळात कॅपिटल रिसोर्स प्रमाणे काम करते. उत्पादन व विकास त्यामुळं वाढतो माहितीमुळे. त्यामुळं इन्फॉर्मेशन इज कन्सिडर्ड ॲज अ रिसोर्स सिमिलर ॲज अ कॅपिटल हे या ठिकाणी उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर युजीसी नेट डिसेंबर 2013 मध्ये इन्फॉर्मेशन इज अ इसेन्शियल फॉर विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे इन्फॉर्मेशन माहितीची कशासाठी जास्त प्रमाणात गरज आहे? तर या ठिकाणी प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, डेव्हलपमेंट आणि ऑल ऑफ द अबव असे ऑप्शन आहेत. तर प्लॅनिंग साठी पण गरजेचे आहे, डिसिजन मेकिंग साठी पण गरजेचे आहे, डेव्हलपमेंट साठी पण गरजेचे आहे. त्यामुळं ए बी सी असे डी ऑल ऑफ द अबव हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, युजीसी नेट ऑक्टोबर 2021 मध्ये इन्फॉर्मेशन रिड्युसेस रिस्क इन. आता माहितीमुळं कशाची रिस्क कमी होते? तर ऑब्विसली
योग्य माहिती असेल तर कमी धोका योग्य निर्णय घेण्यासाठी म्हणजे स्टोरेज, डिसिजन मेकिंग आणि प्रोसेसिंग आणि कलेक्शन. तर डिसिजन मेकिंग आपण योग्य घेऊ शकतो. त्यामुळं रिस्क कोणत्याही प्रकारची होत नाही. त्यामुळे इन्फॉर्मेशन रिड्युसेस रिस्क इन डिसिजन मेकिंग. बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. अशा प्रकारे माहिती जीवनचक्र हे आपण पाहिलेलं आहे. माहितीचे जीवनचक्र ही माहिती व्यवस्थापनाची एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. माहितीची निर्मितीपासून म्हणजे इन्फॉर्मेशन क्रिएशन पासून त्याचा वापर आणि जतन पर्यंत प्रत्येक टप्पा हा महत्वाचा असतो. या प्रक्रियेमुळे माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन, साठवण आणि वितरण करणे शक्य होते आणि वापरकर्त्यांना योग्य, अचूक आणि वेळेवर माहिती मिळण्यास मदत होते. आणि ग्रंथालय आणि माहिती केंद्रामध्ये ज्ञाननिर्मिती आणि संशोधनाला चालना देण्यासाठी माहितीच्या जीवनचक्राचा अतिशय महत्वाचा वापर होत असतो. थँक यू व्हेरी मच.